सो आधार योजना 2026-27 तर विद्यार्थ्यांचे रिन्युअलचे फॉर्म सुरू झालेले आहे। रिन्युअलचे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म भरलेला आहे ते विद्यार्थी आपले रिन्युअलचे फॉर्म भरू शकतात। तर सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करावं लागेल, कारण की तुमच्याजवळ लास्ट इयरचा ID आणि पासवर्ड आहे। तोच ID पासवर्ड तुम्हाला नवीन जी साईट आलेली आहे या साईटवर चालणार आहे। परंतु ही जी साईट आहे ही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली साईटवर येऊ शकता आणि सर्वात प्रथम आपलं जेही लॉग इन आहे हे करू शकता। तर तो ID आणि पासवर्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉरगेटसुद्धा करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावं लागेल, कारण की लॉग इन ID आणि पासवर्ड हा इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा इन्सर्ट करा आणि सर्वात प्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमची कास्ट SC, यामध्ये तुमची पोटजात टाका, तुमचे ॲन्युअल इन्कम या वर्षाला जेवढी इन्कम असेल इन्कम इन्सर्ट करा। कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी तुम्ही फॉर्म भरत आहे डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, इथे स्वाधार येणार, इथे 2026-27 आणि इथे एक्झिस्टिंगचा अर्थ काय होतो की रिन्युअल, आणि इथे न्यूचं ऑप्शन आहे। तर आपल्याला न्यू करायचं नाही आहे, त्यामुळे इथे एक्झिस्टिंगचा ऑप्शन करा। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कास्टनुसार आणि तुमची संपूर्ण माहिती या प्रकारे तुम्हाला फिल करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय नावला क्लिक करावं लागेल। अप्लाय नावला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार या प्रकारे बघू शकता। यामधून तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता, मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। क्लिअर? तर संपूर्ण विद्यार्थ्यांना या प्रकारे सर्वात अगोदर लॉग इन करून घ्या। त्यानंतर तुम्हाला प्रोसीड ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करून आपल्याला आपला जो फॉर्म आहे हा फिल करायचा आहे। तर प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे ते म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स। तर यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। सर्वात प्रथम डॉक्युमेंटची लिस्ट एकदा चेक करा की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। सर्वात अगोदर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे, यामध्ये तुमचा रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणजे डोमेसाईल टाकायचा आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट टाकायचं आहे तुम्हाला या वर्षाचं 2026-27साठी इलिजिबल किंवा नवीन काढलेलं जे इन्कम सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे। त्याचप्रमाणे बघा इथे मार्कशीट आणि TCचं ऑप्शन दिलेलं आहे। तर तुमच्या जेवढे मार्कशीट असेल त्या मार्कशीट प्लस तुमची TC हे तुम्हाला या फोल्डरमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे। त्यामध्ये साईजसुद्धा दिलेली आहे की तुमची साईज म्हणजे डॉक्युमेंटची साईज काय लागणार आहे या प्रकारे। त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्या एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेतलेली आहे त्या एज्युकेशनचं, ठीक आहे। गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट टाका, डिक्लेरेशन ऑफ स्टुडंट आणि डिक्लेरेशन पॅरेंट्सचं, तर हे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता, परंतु हे हॉस्टेलसाठी आहे, सो आधार योजनेला लागू होत नाही, त्यामुळे नाही टाकलं तरीच चालेल। त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट टाकायचं आहे, डिक्लेरेशन फॉर्म टाकायचं आहे तुम्हाला जे 5 किलोमीटरमध्ये तुमचं कॉलेज महानगरपालिकेच्या क्षेत्रात येत आहे या प्रकारे तुम्हाला डिक्लेरेशन टाकायचं आहे। प्रेझेंटी टाका, 75%ची प्रेझेंटी आहे, या प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितलेले आहे। परंतु या व्यतिरिक्त जर काही डॉक्युमेंट्स असेल जिल्ह्यानुसार तर तुम्हाला त्याबद्दलची परत एक व्हिडिओ देण्यात येणार की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्ममध्ये अपलोड करावे लागेल। सध्या फॉर्ममध्ये अपलोडिंगसाठी एवढे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे, हे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल तुम्हाला। साईजसुद्धा तिथेच दिलेली आहे। क्लिअर? अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमचा जो कोर्स आहे इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, प्रोफेशनल कोर्स आहे किंवा नॉन प्रोफेशनल कोर्स आहे, ठीक आहे। इथे क्लिक करा। रिन्यू असल्यामुळे इथे क्लिक करायची गरज नाही आहे, कारण की जे विद्यार्थी फर्स्ट टाईम अप्लाय करत आहेत तेच विद्यार्थी इथे क्लिक करतील। आपण रिन्यूअल आहे त्यामुळे आपल्याला क्लिक करायचं काम नाही आहे। या पोर्शनमध्ये तुमची संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडेल, मोबाईल नंबर, तुमचे नाव वगैरे। त्यानंतर इथे वडिलाचे नाव, आईचे नाव, अनाथ आहात का, त्यानंतर हँडिकॅप आहात का, अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही ऑप्शनमध्ये माहिती द्यायची आहे। असेल तर येस करा, अदरवाईज तिथे सुद्धा तुम्ही नो करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ही फिल करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची जी इन्फॉर्मेशन आहे डोमेसाईलची आहे ही माहितीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे। त्यानंतर बघू शकता तुमची कास्ट SC आहे, तुम्ही ऑलरेडी जी कास्ट आहे ही पोटजात ही फॉर्म फिलअप करताना यूज केलेली आहे। कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून भेटलेली आहे, इथे तुमचे नाव लिहा, अप्लिकंट नेम, कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलेली आहे आणि कोणत्या तारखेला दिलेली आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर वगैरे, डोमेसाईल नंबर वगैरे कसा टाकायचा याबद्दलचा एक व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा। त्याप्रकारे आपले डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे ते बघून घ्या आणि आपले डॉक्युमेंट्स नंबर यामध्ये इन्सर्ट करा। त्याचप्रमाणे तुम्हाला डोमेसाईल आहे का तर येस क्लिक करा। त्यानंतर डोमेसाईल नंबर टाका, डोमेसाईल नंबर कोणी दिलेला आहे हे सुद्धा तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करायचं आहे।
डॉक्युमेंट्सची जी इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्या जे डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे त्यावरती संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, त्यावरूनच बघून तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती इन्सर्ट करायची आहे. क्लिअर? अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या पेजवरची संपूर्ण माहिती फिल करायची आहे. संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा, म्हणजे तुमचं जे पहिलं पेज आहे हे सेव्ह होऊन जाणार. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करायची आहे आधार योजना 2026-27च्या रिन्युअलसाठी. क्लिअर? अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर बघा तुम्हाला ॲड्रेस टाकायचा. इथे तुमच्या आधार कार्डवरून तुम्ही ॲड्रेस टाकू शकता किंवा जर काही वेगळा ॲड्रेस असेल तुमचा तो ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. तर इथे संपूर्ण ॲड्रेस टाका. 3 लाईन दिलेल्या आहे, 3 लाईनमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर वर टाकलेला ॲड्रेस जर सेम असेल तर या चेकबॉक्सला क्लिक करा. हा ॲड्रेस ऑटोमॅटिकली येऊन जाणार. जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर वेगवेगळा असेल तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता. क्लिअर? अशा प्रकारे जोही तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस यामध्ये इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला करायचा आहे पॅरेंटचा ॲड्रेस सेव्ह. क्लिअर? तुमचा ॲड्रेस आणि पॅरेंटचा ॲड्रेस सेम असू शकतो, त्याचप्रमाणे हाच ॲड्रेस तुम्ही तिकडे सुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर बघू शकता पॅरेंटचा ॲड्रेस सांगितलेला आहे. यामध्ये संपूर्ण जो ॲड्रेस असेल त्यांचा टाका. महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, विलेजचं नाव टाका म्हणजे गावाचे नाव टाका, पिनकोड टाका, ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे, मोबाईल नंबर टाका वडिलांचा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. लोकल गार्डियनचा ॲड्रेस विचारलेला आहे, परंतु या चेकबॉक्सला क्लिक करा. सेम ॲड्रेस इथे कॉपी पेस्ट होऊन जाणार तुमचा. अशा प्रकारे तुमचे जेही पॅरेंट्स असेल त्यांचा ॲड्रेस टाका. तुमचा आणि पॅरेंटचा ॲड्रेस सेम असू शकतो. क्लिअर? अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता करंट क्वालिफिकेशनची माहिती विचारलेली आहे. आता बघू शकता इथे संपूर्ण विद्यार्थ्यांनी समजून घ्या. तर तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला असू शकता. ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरायची. बघा इथे महाराष्ट्र टाका, डिस्ट्रिक्ट, तालुका टाका, तुमचे एज्युकेशन कोणते आहे, ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, यामधून तुम्हाला क्लिक करायचं आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा हे सुद्धा प्रोफेशनल कोर्समध्ये येते. ठीक आहे? डिप्लोमा कोर्स टाकलेला आहे, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, कॉलेजचं नाव यामध्ये ॲड केलेलं आहे. इथे डिप्लोमा टाकलेला आहे, कॅप थ्रू ॲडमिशन झालेली आहे. ॲडमिशन कोणत्या वर्षी झालेली आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 2025 लास्ट इयरला, कारण की हा विद्यार्थी सेकंड इयरला आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. क्लिअर? तर हा विद्यार्थी अगोदर काय ॲड करणार आहे करंट क्वालिफिकेशनमध्ये, फर्स्ट इयर पास झाल्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन. एखादा विद्यार्थी थर्ड इयरला असेल तर तो फर्स्ट इयरची पासची इन्फॉर्मेशन टाकेल, सेकंडसुद्धा पास दाखवेल आणि थर्ड इयरला परस्युईंग दाखवेल. क्लिअर? बघा फर्स्ट इयर दाखवलेलं आहे, कंप्लीट आहे 2025ला. इथे स्टार्ट इयर विचारला 2025 आहे. इथे पर्सेंटेज टाकले आहे, रिझल्ट पास आहे. इथे मार्कशीट अपलोड केलेली आहे फर्स्ट इयरच्या 2, कारण की सेमिस्टर पॅटर्न आहे. इथे गॅप नाही आहे. इथे रेग्युलर मोडमध्ये शिकलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती टाकायची आहे, कारण हा विद्यार्थी सेकंड इयरला आहे. फर्स्ट इयर या विद्यार्थ्यांनी पास दाखवलेलं आहे. बघा इथे कंप्लीट. एखादा विद्यार्थी थर्ड इयरला असेल तर तो 2024ला ॲडमिशन, 25ला सेकंड इयर आणि 26ला आता थर्ड इयर. क्लिअर? अशा प्रकारे आता ही जी माहिती आहे फर्स्ट इयरची टाकलेली आहे. आता फर्स्ट इयरची माहिती टाकल्यानंतर ही माहिती सेव्ह करणार. सेव्ह झाल्यानंतर ही माहिती इथे ॲड होऊन जाणार आणि त्यानंतर आता सेकंड इयरला हा विद्यार्थी परस्युईंग आहे, तर परस्युईंगची इन्फॉर्मेशन यामध्ये ॲड करणार. तर बघा कशा प्रकारे. तर बघू शकता 2025ला फर्स्ट इयर कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्याचं कंप्लीटची माहिती आलेली आहे. इथे सेकंड इयर टाकलेलं आहे, सेकंड इयर परस्युईंग आहे कारण शिकत आहे. हे ॲडमिशन डेट चुकलेली आहे, इथे 2026ची पाहिजे आहे, ते आम्ही चेंज करतोय. ठीक आहे? तर इथे 2026ची डेट येणार आहे. ओके? अशा प्रकारे तुम्हाला परस्युईंग आहे म्हणजे शिकत असलेला कोर्स यामध्ये ॲड करायचा आहे. तर हे माहिती ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. ही माहितीसुद्धा यामध्ये सेकंडमध्ये ॲड होऊन जाणार. तर कंप्लीट झालेली इयर अशा प्रकारे ॲड करा आणि परस्युईंग इयर चालू इयर ॲड करा आणि त्याचप्रमाणे इथे डेट टाका या वर्षाची. तुम्ही जूनमध्ये ॲडमिशन किंवा जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेली असेल त्याप्रमाणे तुम्हाला जी डेट आहे ती यामध्ये ॲड करायची आहे. तर करंट क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला कशाप्रकारे ॲड करायचं आहे हे क्लिअर झालेलं असू शकते. तर काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. तर आता इथे करणार आम्ही सेव्ह. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल केलेली आहे. बघा 25ला फर्स्ट इयर, 26ला सेकंड इयर सुरू आहे, परस्युईंग आहे. बघा कंप्लीट आणि परस्युईंग. अशा प्रकारे तुम्हाला चौथं जरी वर्ष असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कंप्लीट दाखवा आणि फोर्थ इयर परस्युईंग दाखवा. क्लिअर? जर नाही समजलं तर कमेंट्स करा, कमेंट्समधून माहिती दिली जाणार. अशा प्रकारे करंट क्वालिफिकेशन व्यवस्थितरित्या फिल करा आणि जर ओके असेल तर नेक्स्टला क्लिक करा. आता करणार आपण पास क्वालिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती फिल करणार. ओके? बघू शकता. तर आता आपल्याला पास क्वालिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती फिल करायची आहे. तर बघा हा विद्यार्थी एज्युकेशन काय कंप्लीट केलेलं आहे, SSC केलेलं आहे फक्त.
कारण की हा विद्यार्थी डिप्लोम्याला आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशनला असेल तर तुम्ही SSC प्लस SSC सुद्धा कंप्लीट केलेली असू शकते. तर तुम्हाला 10वी आणि 12वी दोन्ही यामध्ये सिस्टमॅटिकली ॲड करायचे आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोडसुद्धा करायचे आहे. बघा कशा प्रकारे सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, क्वालिफिकेशन लेवल SSC, स्ट्रीमसुद्धा SSC येणार. इथे कॉलेजचे किंवा शाळेचे नाव टाका. कोर्समध्ये SSC येणार, बोर्डमध्ये स्टेट बोर्ड येणार किंवा CBSE येणार. त्यानंतर इथे तुमचा जो कोर्स आहे हा कंप्लीट झालेला आहे. एज्युकेशन बोर्डमध्ये कंप्लीट येणार. ॲडमिशन इयर बघा, ॲडमिशन इयरमध्ये काय आहे आता, जर तुम्ही एखादा कोर्स ज्या वर्षी पास झालेला आहे तो जो कोर्स आहे तो किती वर्षाचा होता याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये ॲड करायची आहे. समजा आता 2022मध्ये जर या विद्यार्थ्यांनी 10वी पास केलेली आहे तर 10वी एकाच वर्षाची असते, त्यामुळे 2021 टाका ॲडमिशन इयर आणि 2022 पासिंग इयर. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये ॲड करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला रिझल्ट पास करा, अटेम्पमध्ये 1 करा, पर्सेंटेज टाका आणि इथे तुमची जी मार्कशीट आहे ही अपलोड करा 10वीची. याचप्रमाणे तुम्हाला 10वी ॲड केल्यानंतर डिग्रीवाल्या विद्यार्थ्यांना 12वी ॲड करायची आहे. क्लिअर. पोस्ट ग्रॅज्युएशनवाला विद्यार्थी असेल तर त्याला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनसुद्धा ॲड करावं लागणार आहे. कारण की पासमध्ये तुम्ही जेवढंही एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे ते संपूर्ण एज्युकेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन जेवढंही एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल पासमध्ये ॲड करा. कारण की आपण हा फॉर्म डिप्लोम्याचा आहे. विद्यार्थ्यांनी पासमध्ये फक्त 10वी कंप्लीट केलेली आहे, त्यामुळे आपण यामध्ये फक्त 10वीच ॲड करतो आहे. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. आपण जशी यामध्ये फिल करतो आहे तुम्हीसुद्धा बघू शकत आहे. या प्रकारे स्टेप बाय स्टेप आपली संपूर्ण माहिती फिल करा. पास एज्युकेशनमध्ये जेवढंही एज्युकेशन केलेलं असेल ते एज्युकेशन फिल करा आणि स्टेप बाय स्टेप सेव्ह करा. ॲटोमॅटिकली 1 बाय 1 तुमचे एज्युकेशन सेव्ह होऊन जाणार. एकदा तुमचे संपूर्ण एज्युकेशन सेव्ह झाले की मग आपल्याला अदर इन्फॉर्मेशन किंवा अदर डिटेल्स जी आहे ही फिल करायची आहे. तर अशा प्रकारे पास एज्युकेशनबद्दलची माहिती फिल करून घ्या. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये बघा काय म्हणत आहे. यामध्ये 3 क्वेश्चन आहे की तुम्ही काही मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत आहे का. आम्ही घेत नाही, नो केलेला आहे. जो कोर्स आहे हा कोर्स तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये अवेलेबल आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहता का, आम्ही राहत नाही, नो केलेला आहे. इथे तुमची बँक डिटेल्स टाकायची आहे. बघा इथे तुमचे बँक अकाउंट टाका, कन्फर्म करा बँक अकाउंट. इथे तुमचे नाव टाका कारण तुमच्याच नावाचे अकाउंट पाहिजे आहे. IFSC कोड टाका बँकेचा, ॲटोमॅटिकली बँक येऊन जाणार. इथे ब्रँच चूज करा. क्लिअर. बँक अकाउंट चुकू देऊ नका, फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. क्लिअर. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ही फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जो चेकबॉक्स दिलेला आहे चेकबॉक्सला क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. आपण सध्या 7व्या स्टेपमध्ये आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. कारण की यानंतर तुमचा फॉर्म प्रिव्ह्यूमध्ये जाणार. प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही संपूर्ण फॉर्म बघू शकता, त्यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा रीड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म करायचा आहे सबमिट. आणि फॉर्म सबमिट करताना तुम्हाला विचार करायचा आहे की आपण टाकलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन ओके आहे का. कारण जर यामध्ये काही चूक असेल तर तुम्ही एडिट करू शकता, परंतु जर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला डायरेक्टली फॉर्मची प्रिंट येणार. तुम्ही फॉर्म नंतर एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे तर तुम्ही यानंतर फॉर्म एडिट करू शकणार नाही. जर तुम्ही फॉर्म फायनल सबमिट केला तर फॉर्मची डायरेक्टली प्रिंट येणार. तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला एकदा परत चेक करून घ्यायचे आहे की आपण टाकलेले डॉक्युमेंट्स ओके आहे का. कारण की फायनल सबमिट करायच्या अगोदर मी अजूनसुद्धा सांगतो एडिट ऑप्शन नाही आहे. त्यामुळे सबमिट करायच्या अगोदर थोडा वेळ लागलाच चालते, परंतु फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करा. कारण की तुम्हाला नंतर अडचण यायला नको. कारण की स्कॉलरशिप जर तुम्हाला मिळाली नाही तर तुमचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे तर फॉर्म फायनल सबमिट करायच्या वेळेस तरी चेक करा. अडचण असेल कमेंट्स करा आणि एकदा तर तुम्ही फॉर्म फायनल सबमिट केला तर फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स लावा आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला हा फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तिथून तुमच्या फॉर्म प्रोसेसमध्ये जाणार. काही अडचण असेल तुम्हाला सांगण्यात येणार की तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे, त्रुटी पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी स्कॉलरशिप आहे ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाणार. जे बँक अकाउंट तुम्ही टाकलेलं आहे त्या बँक अकाउंटमध्ये किंवा तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या खात्यामध्ये तुमची स्कॉलरशिप जमा होऊन जाणार. तर या प्रोसेसनी तुम्ही स्वआधार योजना 2026-27चे फॉर्म रिन्यू करू शकता. फॉर्म रिन्यू करा. 15 सप्टेंबर 2026 सध्या ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे. यामध्ये काही बदल झाला किंवा कोणती नवीन अपडेट आली याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर स्वआधार योजना 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.